जय शिवराय मित्रांनो, MG ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत इंदोरी किल्ल्यावर। हा मित्रांनो भुईकोट किल्ला आहे आणि श्रीमंत खंडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला आहे मित्रांनो। तर या किल्ल्यामध्ये मित्रांनो काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी। चला या। किल्ल्याचा मित्रांनो हा मेन दरवाजा आहे। साईडला दोन बुरुज आहेत मित्रांनो। आणि असा हा महादरवाजा आहे। चला या, आपण आत जाऊन बघू काय काय आहे ते। तर मित्रांनो, आता आपण महादरवाजातून आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा बाजूला देवळे आहेत। तर मित्रांनो आतमध्ये काय ते अजून आपण बघूया। हा किल्ला मित्रांनो तळेगाव दाभाडेपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठी हा किल्ला आहे। भुईकोट किल्ला आहे हा मित्रांनो। वरती बघा 3 खोल्या दिसतात मित्रांनो, 3 खिडक्या आहेत, 3 खोल्या असतील। तर चला आपण वर जाऊन बघू। आणि हा असा परिसर आहे मित्रांनो किल्ल्याचा। या किल्ल्याला मित्रांनो संवर्धनाची भरपूर गरज आहे, भरपूर पडझड झालेली आहे मित्रांनो। तर चला आपण इथे वर जाऊन बघू काय आहे ते। रस्ता तर नाही आहे मित्रांनो, पडझड झालेली आहे भरपूर, तरी पण मी तुम्हाला दाखवतो। झाडी जाम वाढली आहे मित्रांनो। बघा झाड पडलं इथे। संवर्धनाची भरपूर गरज आहे मित्रांनो या किल्ल्याला। ते खाली रूम आहे बघा, पाणी नाही सध्या मित्रांनो, खाली रूमच आहे, खाली इकडं जागा नाही मित्रांनो। तिकडे वरती काय ते बघू चला आपण। बुरुजाच्या वरती मित्रांनो आता आपण आलेलो आहोत। अशा प्रकारे बुरुज आहे बघा, पूर्ण पडझड झाली आहे मित्रांनो। ही बुरुजाची खिडकी बघा, बाहेरचा परिसर बघण्यासाठी। हा असा भुईकोट आहे मित्रांनो, तळेगाव पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर। वीट बांधकाम बघा मित्रांनो, अजून मजबूत आहे। पूर्ण पडझड झाली आहे मित्रांनो, तिकडून आलो आपण असे। चला आपण आतमध्ये जाऊन बघू काय आहे ते। तिकडे वरती रस्ता गेलाय मित्रांनो, तिकडे आपण नंतर जाऊ।
इकडे हा दुसरा बुरुज आहे मित्रांनो. दुसऱ्या बुरुजावर आपण आता आलेलो आहोत. याची पण भरपूर पडझड झालेली आहे. इकडे एक रूम आहे मित्रांनो. बाहेरचा परिसर बघण्याची आहे. इकडे उतरण्याची जागा आहे मित्रांनो. चला आपण आज जाऊन बघू. हे बांधकाम मित्रांनो हे आपल्या बुरुजाच्या वरती आहे. जो किल्ल्याचा मेन डोर आहे त्याच्यावरती आहे मित्रांनो. पडझड झालेली आहे मित्रांनो भरपूर. थोडं नक्षीकाम बघा. इकडून एक दरवाजा आहे. कोनाडा बघा मित्रांनो. इकडे पण कोनाडे आहेत. थंड वाटतंय मित्रांनो. विटाचं बांधकाम असल्यामुळे इकडे एक कोनाडा आहे. अजून एक वरती थोड्या पायऱ्या गेलेल्या आहेत मित्रांनो. चला आपण अजून वरती जाऊन बघू. गडकोटाच्या वरती आलेलो मित्रांनो आपण आता. वरचा भाग आहे.
पूर्वीच्या काळी मित्रांनो जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा जे होल मारले ते भरपूर उपयोगी यायचे मित्रांनो, शत्रूला बघण्यासाठी. बघा बाहेरचा पूर्ण परिसर दिसतोय मित्रांनो. तर चला आपण परत खाली जाऊ. या अशा पायऱ्या आहेत मित्रांनो, आपण आत्ताच वर जाऊन आलो. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी मित्रांनो अशी कोनाडी केलेली असते प्रत्येक किल्ल्यावरती. यातून तुम्ही बाहेरच्या शत्रूवर लक्ष ठेवू शकता. तर मित्रांनो असा भुईकोट किल्ला आहे तळेगाव दाभाडेपासून 3 किलोमीटर अंतरावर इंदोरी या गावात. त्या किल्ल्याचं नाव मित्रांनो इंदोरी किल्ला आहे. याच किल्ल्यावर मित्रांनो एक मंदिर पण आहे. इंद्रायणी नदीच्या काठी मित्रांनो हा किल्ला आहे. तर मगाशी मित्रांनो आपण इंदोरी किल्ला बघितला, इंदोरी किल्ल्याचा महादरवाजा आणि हा बघा परिसर किल्ल्याचा. आणि मित्रांनो या परिसरातच मित्रांनो देवीचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. श्री करंजाई माता प्रसन्न देवीचे मंदिर आहे मित्रांनो. भाविक मित्रांनो हे उमरा झाड आहे तिथे आधी पाया पडतात आणि नंतर हे 5 देव तिथे पाया पडून मग
मित्रांनो देवीचं दर्शन घेतो. जय माता दी. जय माता दी. प्रदक्षिणा घालू मित्रांनो आपण. जय माता दी. तर अशा प्रकारे मित्रांनो या भुईकोट किल्ल्यात मंदिर आहे देवीचं. मित्रांनो इंदोरी किल्ला फिरताना तटबंदीच्या इथे काहीतरी असं भुयारसारखं दिसलं मित्रांनो. तर चला आपण ते पण बघून येऊ. पूर्ण तटबंदी आहे बघा मित्रांनो. तटबंदीला लागूनच काहीतरी आहे. तर मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवतो. इथे पण कोणाडे लावले बघा मित्रांनो. ते कोणाड आहे. रूम आहे मित्रांनो. इथे काही स्टोरेज करू शकता. आधीच्या काळात इथे काही स्टोरेज करत असेल, असं काही नाही आहे. स्टोरेज रूम असेल मित्रांनो आधीच्या काळात. तर मित्रांनो चला पुढे आपण बघू अजून काय बघायला मिळतं. तर मित्रांनो आपण आज आलो होतो इंदोरी किल्ल्यावर. तर इंदोरी किल्ला आपला बघून झालेला आहे मित्रांनो. 2 बुरुज बघितले आपण आणि बुरुजावरचे ते रूम पण बघितले. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला मित्रांनो आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओवर, नवीन जागेवर, नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत मित्रांनो, जय शिवराय.